हॅलो नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं फक्त महिलांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. महिलांसाठी आणि कॉलेज गोईंग मुलींसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर मी इथं ब्रा आहे तो कशा टाईपचे ब्रा असतात आणि कोणकोणत्या ड्रेसमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ब्रा वापरायचं ह्यावरती मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वात आधी तर तुम्ही इथं ब्राचे फॅब्रिक आहे ते कॉटनचे घ्यायचं आहे आणि तुमचा जो ब्रा आहे तो एकदम तुमच्या करेक्ट साईजचा आणि सुपर सपोर्ट असलेला ब्रा घ्यायचा आहे, जे की तुम्हाला डेली वेअरसाठी तुम्हाला सपोर्ट देखील करेल आणि त्याचा बँड देखील इथं थोडासा इथं मोठाच घ्यायचा आहे. आणि तुमचा जो ब्रा आहे तो इथं तुम्ही इथं 3 हुक्काचे ब्रा घ्यायचा आहे, जे की डेली वेअरसाठी एकदम खूप जास्त कम्फर्टेबल असेल आणि ब्रीथेबल फॅब्रिक असलेलं ब्रा घ्यायचं आहे कॉटनमध्ये. आणि डेली वेअरसाठी ह्याचं कप साईज सुद्धा इथं थोडी मोठीच घ्यायचं आहे. त्यानंतर इथं पॅडेड ब्रा आहे सेकंड आहे. हा सुद्धा एकदम लाईट वेट असा पॅडेड ब्रा आहे. हा डेली वेअरसाठी नाही, हा फक्त इथं टी शर्टमध्ये आणि तुमच्या टाईट कपड्यांमध्ये वापरायचा आहे. कारण की टाईट कपड्यामध्ये निपलचं वगैरे इथं शो होतं, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे पॅडेड असलेले ब्रा इथं वापरायचं आहे. आणि हा ब्रासुद्धा एकदम लाईट वेट आहे आणि एकदम लाईट वेट असं पॅडेड आहे. ह्याची सुद्धा बँड आहे ती मोठीच आहे आणि हा इथं तुम्ही टाईट कपड्यांमध्ये हा जो ब्रा आहे तो वापरू शकता. आणि फॅब्रिक देखील एकदम ब्रीथेबल आहे, कम्फर्टेबल देखील आहे हा ब्रा आहे तो. त्यानंतर आहे थर्ड आहे इथं स्पोर्ट्स ब्रा. हा ब्रासुद्धा तुम्ही काही महिला आहेत ती इथं घरामध्ये वर्कआउट करतात, जिम वगैरेसाठी हा ब्रा वापरला जातो आणि हा सुद्धा इथं एकदम लाईट वेट असा ब्रा आहे. कितीही तुम्ही हेवी वर्कआउट वगैरे केला तर ह्यामध्ये म्हणजे एकदम कम्फर्टेबल फील होतं तुम्हाला. सुपर सपोर्ट ब्रा देखील आहे. ह्याची बँड देखील तुम्ही पाहू शकता खूप मोठी असते आणि ह्याचे बेल्ट वगैरे सुद्धा एकदम ब्रॉड असतात, जेणेकरून तुम्हाला एक कम्फर्टेबल आणि सुपर सपोर्ट असं फील होतं. ज्या महिला आणि ज्या मुली आहेत ज्या वर्कआउट जिम वगैरे करतात त्यांच्यासाठी हा म्हणजे खूपच छान असं ब्रा आहे. आता नेक्स्ट आहे ही सुद्धा एक अंडरवायर असलेली पॅडेड ब्रा आहे. ह्याचे देखील पॅड आहे ते एकदम लाईटवेट पॅडेड असते आणि सॉफ्ट देखील असते आणि ह्याची कप साईज सुद्धा थोडीशी मोठी असतात. ज्यांना इथं लिफ्ट वगैरे हवं असतं त्यांनी हा ब्रा आहे तो वापरतात. जसं की इथं सॅगी ब्रेस्ट वगैरे असतात आणि ते लिफ्ट करण्यास अशा प्रकारचे ब्रा वगैरे वापरले जातात. हे सुद्धा टी शर्ट किंवा फिट कपड्यांमध्ये ही ब्रा आहे ती वापरली जाते आणि ह्याचे सुद्धा फॅब्रिक एकदम सॉफ्ट आणि एकदम लाईट वेट असं ही ब्रा आहे आणि ह्याचे देखील स्ट्रॅप वगैरे एकदम म्हणजे कम्फर्टेबल आणि एकदम सपोर्टिव्ह असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे आता ड्रेस वगैरेमध्ये तर आपण इथं ब्रा पाहिलेले आहे. त्यानंतर ही ब्रा आहे ती इथं तुम्ही ब्लाऊजमध्ये वापरू शकता. काही महिलांची बॅकलेस असं ब्लाऊज असतात त्यामध्ये ही जी ब्रा आहे ती वापरायची आहे. ह्याची स्ट्रॅप देखील इथं एकदम साईडला असते, जेणेकरून ब्लाऊजमधून पाठीमागून दिसू नये. त्यानंतर ही मधली पट्टी आहे ती सुद्धा एकदम छोटी असते आणि त्याबरोबर इथं एकदम ट्रान्सपरंट असलेली बेल्टसुद्धा ह्याच्याबरोबर मिळते आणि ती बेल्ट काढून ही बेल्ट ॲडजस्ट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही इथून काढून जी ट्रान्सपरंट बेल्ट आहे ती देखील इथं वापरू शकता आणि हा जो ब्रा आहे तो इथं ब्लाऊजमध्ये वापरू शकता. किंवा तुमचा ड्रेस वगैरे खूप जास्त इथं मोठा गळा असेल पाठीमागच्या बाजूने त्यामध्ये देखील ही ब्रा वापरू शकता. दिसायला जरी ही छोटी दिसत असेल तर एकदम कम्फर्टेबल तुम्हाला फिट होते, जरी तुम्ही इथं करेक्ट साईजचं घेतला तरी. त्यानंतर नेक्स्ट आहे ही मॅटर्निटी ब्रा आहे. ही ब्रा केव्हा वापरतात, जेव्हा आपली डिलेवरी वगैरे होते आणि बाळाला फीडिंग वगैरे करायचं असतं तेव्हा अशा प्रकारची ब्रा इथं वापरली जाते. अशा प्रकारे ह्याला हुक असते आणि आतमधून असं होल असतो, जेणेकरून इथं न्यू मॉम्स वगैरे असतात त्यांना इथं फीडिंग करायला एकदम इझी जातं. त्यानंतर इथं शेवटी आहे ही सुद्धा एक लेस असलेली ब्रा आहे. ही सुद्धा एकदम ब्रेथेबल फॅब्रिक आहे आणि डेली वेअरसाठी देखील खूप छान असं ही ब्रा आहे. ह्याचे कपसुद्धा म्हणजे मोठे असतात आणि ही सुद्धा इथं डेली वापरात देखील चालते आणि एकदम सीमलेस लुक देतं, जे की एकदम पातळ टॉप वगैरे असतात त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे इथं ब्राज वापरू शकता. तर अशा प्रकारचे मी ब्राश टाईप्स इथं सांगितलेले आहे. जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.